राम राम पाटील. राम राम. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. बालासाहेब शामराव कावळे, नागापूर, तालुका. वसमत, जिल्हा हिंगोली. बरं पाटील, आज आपण आपल्या शेतामध्ये ऊसामध्ये आता आपला ऊस किती एकर आहे पूर्ण? ऊस इथं 2 एकर आहे. बरोबर. इकडचा समोरचा 1 एकर आणि हे एकरचं 2. बरं आता आपण जे शेतामध्ये ज्या ऊसाच्या प्लॉटमध्ये उभे आहेत याला आपण ग्रीन पॅनेटचं 12 किलोची भूमी पॉवर टाकलेली आहे. राईट. आणि 1 प्रोम आणि 2 पोटॅश टाकलेली एकरी. हो. तर हे टाकल्यामुळे तुम्हाला याचा काय फरक वाटतंय? आता फरक पहा की या ऊसामध्ये आणि त्या ऊसामध्ये जे कलर होता, आता आजपर्यंत जे टाकलं तेव्हापासून याचा कलर सेम आहे. आणि त्याचा जे कलर आहे बाजूच्या ऊसाचा, आता हे जे ऊस दिसायला हे पिवळा झालेला आहे. पिवळा ऊस म्हणजे असाच ऊस हा होता पहिल्यांदा खत टाकायच्या अगोदर असा होता. बरं. पण याच्यामधला हे झाला, कमी झाला आणि त्याच्यामध्ये राहिला. त्याला पण तुम्ही टाकला, पण रासायनिक खत टाकलेलं आहे. नाही, त्याला रासायनिक टाकला. आणि याला आपलं भूमी पॉवर आणि तुमचं पोटॅश आणि डीएपी, पोटॅश डीएपी आणि हे टाकलं. बरोबर. तर याचा तुम्हाला जे कलर मध्ये जे बदल झाला हे फरक जाणवलेला आहे. 100%. पपईला पण वापरले आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही पपईला पण वापरले. आणि उसाला 2च वापरलं. बरोबर. पपईला वापरलं. पपईला आता तुम्ही ते बरं. आता कांडे सध्या कांड्याची संख्या 15-20 पर्यंत नाही, 20 वरी असतील. बरोबर. 1 2 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 कांडे आहेत. 22 22-23 पर्यंत कांडे आहेत. आणखी वाढ बरीच बाकी आहे. नाही, भरपूर. बरोबर. 32 कांड्यापर्यंत जाईल असं आमच्या. बरं ह्या वापरानं तुम्ही समाधानी आहेत का? जे तुम्हाला जे 100% कलर मध्ये याच्यामध्ये फरक तर जाणवलेलाच आहे. 100% आणि वर पिकाची कळा पण इकडं हिरवीगार झालेली आहे. हो आहे. बाजूच्या याच्यात जर बघितलं तर त्याच्यात फरक जाणवलेला आहे. 100%. तर आज दिनांक आहे 8 सप्टेंबर 2024. ग्रीन पॅनच्या काळी आई वाचो या अभियानात सामील झाल्या त्याबद्दल मी गोवर्धन ठोंबरे आपले धन्यवाद करतो. राम राम.